बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची वाडी, बाप करी जोडी, लेकराची वाडी, बाप करी जोडी, लेकराची वाडी, बाप करी जोडी, लेकराची आपली कुरवंडी कुरवंडी वाढवोनी कुणाच्या कैलाजी सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, दत्ता दिशा शिन पावला, दत्ता दिशा दुःख देतो लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार,
संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे टाळ संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य धर्म केला वाढता धर्म केला हरि भजनी हरि भजनी हरि भजनी हरि भजनी हरि काय सुंदर शब्द सदा नाम घोषे वा सदा नाम घोषे वा गायन वा शाबाश शाबाश वा वा तेरे सदा चिता समादा सर्व सुख दानो सर्व अरे वा गायन वा वा सर्व सुख दानो सर्व काय गोड प्रमाणे काय गोड चाले वा ओंकार जीवा कैला जीवा दिने जिंद माझ्या मना लागू छंद छंद माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद गोविंद वा वा नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागू छंद माझ्या मना लागू छंद दीन रजनी हाची भंगा दीन रजनी हाची भंगा
नित्य भजन नित्य टाळ पकावस गायन डोंगरावर चालू आहे तुकोबरायांचा परमार्थातला प्रयत्न म्हणतात याला कीर्तन म्हणजे परमार्थातला प्रयत्न आहे ऐका गोविंदा गोविंदा वाह वाह घेतली से आई भक्ता कारणे घेतली से आई दहा गर्भवास सोसिले वनमारी दहा गर्भवास सोसिले वनमारी ओ हृदयी धरुणी तुम्ही आली केळावया माझ्या कानाचे नाव भरी जाओ माझ्या कानाचे नाव भरी जाओ माझ्या कानाचे नाव भरी जाओ नाव भरी जाओ संतशी पहिल्या चरण याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास वाह वाह याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास हे याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवा वा बाबाजी शेवटचा दिस गोड बाबा गोड गोड बाबा गोड बाबा गोड
जनिवनी अवगा देव जनिवनी अवगा देव वासने भगवंता तो वासुदेव ऐसा मनी वसुदा भावना का रंजले गांजले त्यास मने जो आपुले जिका रंजले गांजले त्यास मने जो आपुले जिका रंजले गांजले दगडामध्ये पाषाणामध्ये प्राण्यामध्ये जो देव पाहतो त्याला साधू म्हणत जा काय गायन आहे घररिगी झाली घररिगी झाली पंढरा बळे घररिगी बारीक त्यालाच हार घालायची त्याला नैवेद्य दाखवायची हाच माझा नवरा आहे म्हणायची आपण विरहिणी म्हणतो ज्ञानोबा यांची विरहिणी आहे विराणी विराणी विरहणी काय सुंदर प्रकार आहेत भजनाचे बघा नातं जोडलं म्हणते ती मी या देवाशी हा माझा नवरा आहे हा माझा पती आहे हे माझं सर्वस्व आहे सारखं त्याला हार बनवते नैवेद्य दाखवते त्याच्यासमोर नाचते हाच माझा देव आहे वरिले
बाप करी जोडी बाप करी जोडी लेकराची वाडी बाप करी जोडी लेकराची आय बाप करी जोडी प्रेम करतो त्याला लेकराची बोली आपुली कुरवंडी कुरवंडी आपुली कुरवंडी कुरवंडी वाढवोनी कुणाच्या शेतामध्ये काम करताना दिसतो बाप फाटलेले कपडे अंगावर घालणारा बाप असतो. दोन ठिकाणी बांधून घालतो धोतर. तुम्हाला मला श्रीमंत बनवतो बघा. मनमाड जवळ आहे मनमाड. मनमाडच्या मोंड्यामध्ये 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. 1 क्विंटलचं पोतं 50 किलोचं पोतं उचलतो. कांद्याच्या मार्केटमध्ये काम करतो. पण पोराला मात्र डॉक्टर महाराज बंगला बांधून ठेवतो. आज हा परिवार सगळा छान कार्यक्रम करतो. पण हा पंढरीनाथ नावाचा बाप त्यांना दिसत नाही. त्या बापानं कष्टानं घर घडवलेलं असतं. त्या बापानं कष्टानं माणसं जोडलेली असतात. आज त्या बाबाच्या मुली आठवण करत असतात, आमचा बाप आमच्यासाठी सगळं काही देऊन गेला. आपुली कुरवंडी कुरवंडी लोक तुम्हाला हाताखालचा बनवतील, हाताखालचा. लोक तुम्हाला नोकर बनवतील, लोक तुम्हाला चाकर बनवतील, एखादा हातचा राखीव ठेवतील. एकमेव बाप आहे जगात. ओ शिंगवेकर, ओ मनमाडकर, हे अक्रूर महाराज साखरेच्या कीर्तनातलं वाक्य आहे. एकमेव तुमचा बाप आहे. तुम्हाला मालक बनवतो. मालक त्याच्या नावावरचं सगळं देऊन टाकतो तुम्हाला. बाप असतो. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी. आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी वाढवोनी कोणी काय की केला विराची चांदणी काय बापासाठी गोड अभंग. एकाएकी केला मिराशीचा धनी. या माझ्या बहिणी बसल्यात ना, या मुलींना विचारा बापावर किती प्रेम आहे त्यांचं. जरी सासरी नांदत असतील ना तरी हृदय त्यांचं बापाचं नाव घेत असतं रे. नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावतात, फक्त बापासाठी लावतात. हो, कितीही त्रास दिला ना एखाद्यानं, दारू पिऊन जरी मारलं तरी माहेरी जात नाहीत रे. माझ्या बापाचं नाव खराब होईल. माझ्या बापानं मला पाठवलं ना, बापाच्या नावासाठी मुली जगत असतात. या देशातल्या मुलीचं बापावर फार प्रेम आहे महाराज. बापा कळू द्या तिला बाप आजारी पडलाय. 2-2 वर्ष माहेरीने जाणारी मुलगी कडेवरती पोराला घेते, करंगीला एक पोरगं घेते, हातामध्ये बाजाराची पिशवी घेते, आपल्या बापाला काहीतरी खायला घेऊन निघते. गरीब असते हो ती महाराज. मनमाडच्या बसस्टँडला एसटीनं उतरते. 2-4 किलोमीटर तिचं माहेर असतं. एसटी लागत नाही, रिक्षा लागत नाही. बापाच्या भेटीच्या अपेक्षेनं पायी पायी निघते रे, पायी पायी निघते रे मुलगी. रस्ता दगडाचा असतो. चालता चालता
तिच्या पायाला ठेस लागते बघा कैलास महाराज, आणि ठेस लागल्यावर तिच्या अंगठ्यातून घळाघळा रक्त येतं, पण ती अंगठ्याकडे पाहतच नाही, ती फक्त चालत असते. ती दगडालाच म्हणत असते, आज तुला काय लागायचं तर लाग बाबा, माझ्या बापाची मला भेट घ्यायची रे. काय नवल आहे महाराज. मुलगी पोहोचली ना माहेरामध्ये, सकाळी 6ला उठणारी पोरगी, सासरामध्ये 6 वाजता उठणारी पोरगी माहेरात सकाळी 10 वाजेपर्यंत झोपत असते. बाप म्हणत असतो तिला उठू नका, कोणी माझी पोरगी आली. बाप असतो महाराज. हो निघाली ना तर त्याच्या हातात काही नसतं राहिलेलं बापाच्या. कोणाकोणतरी मित्राकडून 10-20 रुपये आणतो, नातीच्या हातात 100, पोराच्या हातात 100 देतो. आपल्या खिशामध्ये जपून ठेवलेले पैसे 100 रुपये मुलीच्या हातात देतो. आई तिच्या पिशवीमध्ये कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का, कांदे टाकते, बटाटे टाकते. पोरगी निघून जाते. माझ्याकडे बघा, तिथं गेल्यावर तिला कोणी विचारते, हे कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का. मी विचारायचो आमच्या आईला, हे असलं काय आणलं तू हे कांदे. तर आमची आई म्हणायची, अरे माझा बाप गरीब आहे बाबा, माझी आई गरीब आहे, त्यांच्याकडे द्यायला काही नाही रे. कांदे तरी देतात, साबणाची वडी तरी देतात, 10 रुपये तरी देतात. एक वाक्य माझं ऐका गड्या, ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप आणि आई निघून जाईल, तुमची माहेरला जाणारी पिशवी रिकामीच येईल महाराज. बाप जिवंत आहे तोपर्यंत तो काही पण करेल, पण तुमच्यासाठी कमवूनच ठेवतो. 2 कीर्तनं असतील ना अण्णा मला 2, माझा बाप 2 निरुस्तरी करायचा, फेट्याची घडी घालायचा. बाप नाही हो मला, फार ग्रेट बाप होता महाराज. गळ्यात हात घालून वारी करायचा. आज जर असताना ओंकार महाराज तर कैलासला ओंकार बोला आमच्या दिनेश महाराजाला कुठं ठेवू असं केलं असतं माझ्या बापानं. एखादा महाराज जर घरी आला ना तर त्याला काय करू, याला कपडे करू का, याला काय ग्रेट बाप असतो महाराज. बाप नाही 10 वर्ष झाले दरवर्षी कीर्तन करतो बापासाठी, पण असं वाटतं एकूण येईल बाप, एकूण येईल बाप. आज या परिवाराला विचारा, या खताळ परिवाराला, ते महाराजाला हार घालतात, 2 तास कीर्तन ऐकतायत हो, पण इथं कैलास महाराजांच्या चाली ऐकतायत, दिनेश महाराजांचा पकवाज ऐकतायत, पण या बाजूने येईल का आमचा बाप, या बाजूला येईल का आमचा बाप. सारखं म्हणत असतात, तुमची फार आठवण येते बाबा, नयनी अश्रू येते बाबा, तुमची आठवण येते बाबा. तुम्ही दिसलं नाही की तुमचं मनामध्ये काहूर मासतं बाबा. हो फार फार आहे महाराज, सांगण्यासारखं आहे. या माता रडायला लागल्या, मुलींना बापाची आठवण येत असते. खरंच सांगतो, त्याच्या फाटक्या सदऱ्याला हे मुलांनो हे घेऊन जा घरी. एक इंजिनियर झालेली पोरगी, एक महाराष्ट्रात IPS झालेली पोरगी, आणि एक कलेक्टर झाली मुलगी सांगलीला. आणि कलेक्टर झाल्यावर तिनं कविता लिहिली बरं का. कलेक्टर पुरीची कविता ही बापासाठी. ती म्हणते, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी खातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बापाला फार आनंद असतो महाराज. आज जिवंत असताना बापाचे सोहळे करा, जिवंत असताना बापाची वारी करा. हो खांद्यावरती घेऊन श्रावण बाळानं माय बापाला तीर्थयात्रेला नेलं होतं. हो बघा रामाची मांडी याला दशरथ राजाला मिळाली नाही हो, पण जटायूला मात्र रामप्रभूची मांडी मिळाली बघा. भाग्यवान बाप असलं पाहिजे. फार कष्ट करतो बाप, त्या बापासाठी मुलांनी थोडा वेळ द्या. हो जरा हे 2 हात आपल्या बापाला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येत नसेल तर 2 हातानं चालवा. मी नक्की सांगतो तुम्हाला, जिवंतपणे जर तुम्ही तुमच्या बापावर प्रेम करत असाल तर नक्की ऐका, हे अक्रूर साखरे महाराजाचं वाक्य आहे. या 2 हाताला या जगात तुम्हाला कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढे श्रीमंत व्हाल. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. सांगू द्या रे तुका म्हणे माय बापे
अवघी देवाची स्वरूपे. तुमचं नाव संभाजी आहे, यांचं नाव शिवाजी आहे. शिवाजी राजा आग्र्यामध्ये ज्यावेळेला यमुनेच्या अलीकडं आला आणि त्यावेळेला 8 वर्षाच्या शंभूबाळाला एका ब्राह्मणाच्या घरी ठेवलं होतं राजांनी. आणि आता राजांना जायचं होतं. पुढं चालणारे शिवाजी महाराज मागे वळून बघत होते आणि वळता वळता रडत होते. रडणाऱ्या शिवाजी महाराजाला शंभूबाळानं विचारलं होतं, बाबा ओ आबासाहेब, मी तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही आबासाहेब. एवढं मोठं अफजल खानाचं संकट आलं तरी तुम्ही रडले नाही. शहाजी राजांसारखा तुमचा बाप गेला तरी तुम्ही रडले नाही. आज का रडताय आबासाहेब? तुमच्या मुलावर काही संशय आहे तुम्हाला? काही माझ्याबद्दल संशय घेताय काय? मरण जरी आलं आबासाहेब तरी मी मरायला तयार आहे आबासाहेब. तुम्ही जा आबासाहेब. याच्यासाठीच रडतो रे शंभू, याच्यासाठीच रडतो. समाजासाठी जगताना काही वाटलं नाही राजा, पण आज जीवाचा तुकडा माझा पोरगा सोडून मला जावं लागतं. शिवाजी राजासारखा राजासुद्धा पोरासाठी रडतो महाराज. निवृत्तीनाथ महाराजासारखा बाप गुरु माझ्या ज्ञानोबाऱ्यांसाठी रडतो महाराज. रडावं लागतं रे. ज्या दिवशी आपला बाप जातो, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, विश्वाला ज्ञानेश्वरी देणारा बाप समाधीमध्ये बसला. निवृत्तीनाथ महाराज रडले, विश्वाचा मालक रडला, संत रडले, देव रडले. पंढरीनाथ बाबांच्यानी रडण्यासाठी मुलीचं काय नवले महाराज. रडू येतच असतं महाराज. ध्यानातच ठेवा, बाप फार गोड असतो. सांगता सांगता कधी 12:30 वाजून गेले कळालं नाही. खरंच संभाजी राजा खूप गोड कार्यक्रम ठेवला होता मी. कधी मला सुद्धा कळालं नाही इतकं कीर्तन कधी रंगलं. याला कारण फक्त हे 2 भाऊ आहेत, एवढे गोड गायक, एवढे हे. आता हे संभाजी माझाच मी सोडित नाही. आता तुम्हाला जरी वाटत असेल तुमचे कॅन्सल, आता माझे बरं का. असा गोड परिवार आहे, छान माणसं आहेत. आणि म्हणून या खताळ परिवाराची भेट झाली. वा गोड कार्यक्रम केला. अर्धा तास बापही ऐकला, ज्ञानोबा ऐकले, राधा ऐकली, मीराबाई ऐकली, द्रौपदी ऐकली. किती मी तुम्हाला कथा सांगितल्या. कथा घरी घेऊन जा, मिळेल काय. आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची ज्ञानेश्वर मावली.